नमस्कार. बोल बेडूमध्ये सर्वांचे स्वागत. दिल्लीमध्ये सध्या महत्त्वाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिमंडळ फेरबदल. हा कधी होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय याबद्दल निश्चित माहिती कोणाकडे असेल असं सांगता येत नाही, किंबहुना कोणाकडे नसेलच. या दोन व्यक्ती जे काही ठरवतात ते इतकं शांतपणे आणि गुप्तपणे ठरवतात की जास्तीत जास्त नितीन नबीम जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा शेवटच्या क्षणी शेवटच्या टप्प्यावर कदाचित विश्वासात घेतलं जाईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातलं संतुलन अतिशय उत्तम असलं, संवाद असला तरीसुद्धा नरेंद्र मोदींचं जर का आपण स्वभावाचा अभ्यास केला, जो मी त्यांच्यावरच्या पुस्तक लिहिताना केला आहे, त्यात नरेंद्र मोदी हे काही गोष्टी अमित शहांशी सुद्धा बोलत असतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण अनेक गोष्टी आणि त्या पदावरच्या माणसाला या पद्धतीची एक सिक्रेसी, या पद्धतीची गुप्तता ही ठेवावीच लागते. कारण पंतप्रधान पदाबद्दल असं म्हटलं जातं की त्याचं एखादं वाक्य त्याने नुसती कोणाकडे नजर टाकली, कोणाकडे ते बघून हसले, कोणाच्या पाठीवर थाप मारली, या सगळ्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढले जातात आणि त्याचे परिणाम राजकीय पक्षांतर्गत किंवा पक्षाबाहेरही होतात. कुठल्याही सत्तेवरच्या व्यक्तीबद्दल हे लागू आहे, जसं राहुल गांधींबद्दलही आहे. आज चर्चा अशी आहे की या रिशफलमध्ये, फेरबदलामध्ये नरेंद्र मोदी हे उपपंतप्रधान पदासाठी अमित शहा यांची नेमणूक करतील का? हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की अमित शहा उपपंतप्रधान, नरेंद्र मोदी पंतप्रधान. थोडक्यात म्हणजे भाजपचं पुढचं नेतृत्व कोणाकडे, भाजपचा वारसदार, नरेंद्र मोदींचा वारसदार कोण पंतप्रधान पदाचा, हे यावेळेस निश्चित केलं जाईल का? पत्रकार म्हणून मला असं वाटतं की हे होणारच नाही असं सांगता येत नाही. मगाशी म्हटलं तसं नरेंद्र मोदींबद्दल कोणीही खात्रीपूर्वक काहीही सांगू शकत नाही. ते कुठला गुगली कधी टाकतील हे काहीही सांगता येत नाही आणि तीच त्यांची स्ट्रेंथ आहे. परंतु एक पत्रकार म्हणून किंवा दिल्लीतलं राजकारण मी बराच काळ पाहिल्यामुळे मला असं वाटतं की हा धोका नरेंद्र मोदी आत्ताच पत्करतील का? कारण याच्यामध्ये एक राजकीय धोका आहे आणि तो धोका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला अमित शहा धोका देणार नाहीत. याचं कारण अमित शहांची निष्ठा ही वादातीत आहे. ते संपूर्णपणे नरेंद्र मोदींच्या काय म्हणू आपण शरण आल्यासारखे आहेत किंवा त्यांना ते गुरु शिष्याचं नातं आहे आणि ते निष्ठावान शिष्य आहेत. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे गेली 30 वर्षाचा तो इतिहास आहे किंवा त्याहूनही जास्त असेल. त्यामुळे राजकीय धोका मी जो म्हणतो तो अमित शहांकडनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला नाही आहे. धोका वाटतो मला तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 2029च्या निवडणुकीतल्या विजयाला. आणि ते का हे आपण बघूया. पण त्याआधी यासाठी जो एक संदर्भ दिला जातो तो असा की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांना अशा पद्धतीने उपपंतप्रधान करण्यात आलं आणि ती जोडगोळी नंतर काम करत होती आणि पुढे 2004च्या निवडणुकीलाही ते एकत्रित सामोरे गेले. त्यामध्ये त्यांचा मोठा पराभव झाला. तेव्हा काय घडलं होतं हे समजून घेतलं तर आत्ता तसं घडण्याची शक्यता का नाही हे आपल्याला कदाचित समजून येईल. तेव्हा असं घडलं होतं की अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान म्हणून अडवाणीनेच त्यांचं नाव सुचवलं होतं. 1999च्या निवडणुकीच्या आधी मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये ती घोषणा झाली होती. त्याला मी उपस्थित होतो आणि तेव्हा एकदम अशी एक सगळ्यांना धक्काच बसला होता की कारण संघ परिवार आणि जे राम मंदिराशी संबंध, राम मंदिर चळवळीशी, बाबरी मशीद पडली होती तेव्हा, या चळवळीशी संबंधित जे सगळं संघ परिवारातली मंडळी होती ते अडवाणींना आपला नेता मानत होते. वाजपेयी त्यांना वंदनीय होते पण वाजपेयींना ते राजकीय नेता मानत नव्हते. अडवाणींना मात्र ते आपला नेता मानत होते. त्यामुळे अडवाणीच पंतप्रधान होतील, अशी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी त्यांची अपेक्षा होती. तसं झालं नाही. अडवाणींनी फार सूज्ञपणे, अतिशय हुशारीने वाजपेयींचं नाव पुढे केलं. ह्याचं कारण म्हणजे त्यांच्या लक्षात आलं होतं किंवा भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या, ज्याच्यात प्रमोद महाजन होते, अरुण जेटली तेव्हा इतके ॲक्टिव्ह नव्हते, व्यंकय्या नायडू होते, सुषमा स्वराज होत्या, यांच्या असं लक्षात आलं होतं की निर्विवाद बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळेल असं वाटत नाही. मी सांगतोय हे 1999च्या निवडणुकींबद्दल.
निर्विवाद बहुमत नसेल तर आघाडी सरकार स्थापन करावं लागेल. आघाडी सरकारमध्ये जर का आपल्याला अन्य पक्ष म्हणजे तेव्हा ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस होता, त्याच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, या सगळ्या मंडळींना आंध्रचे चंद्रबाबू नायडू होते. या सगळ्यांचा जर का गोतावळा आपल्याला गोळा करायचा असेल तर आपल्याला एक सर्वसमावेशक सर्वांना मान्य होईल असा नेता पाहिजे आणि म्हणून मग वाजपेयींचं नाव पुढे आलं. वाजपेयी हे त्या काळात अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांनी आघाडी सरकार सांभाळलं, किंबहुना एक त्यांनी कित्ता घालून दिला की आघाडी सरकार कसं चालवता येईल आणि ते बऱ्यापैकी यशस्वी होतं. आर्थिक आघाडीवर नरसिंहरावांच्याच धोरणं त्यांनी पुढे चालवली, पण आणि बऱ्यापैकी सरकार म्हणून कार्यक्षमतेने काम केलं. परंतु हळूहळू संघाच्या असं लक्षात यायला लागलं की वाजपेयी हे काही पूर्ण संघाचा अजेंडा राबवत नाहीये. जसं मोदी आता 2014 नंतर ठळकपणे संघाचा अजेंडा राबवतात, तसं वाजपेयी करत नाहीयेत. ते काहीसे काँग्रेसच्या दिशेने पण झुकलेले आहेत किंवा ते सेंट्रलिस्ट आहेत. म्हणजे काय म्हणू त्याला की पुरोगामी झुलपंटे घेत आहेत. कधी संघाला मदत करत असले, जाहीर मदत करत नसले तरी संघाची भाषा फारशी बोलत नाहीत. किंवा राम मंदिर चळवळीला सुद्धा म्हणजे बाबरी मशिदीच्या वर जे आंदोलन झालं, कारसेवा झाली, त्याला सुद्धा वाजपेयीचा फारसा पाठिंबा नव्हता. ते त्यात सहभागी झालेले नव्हते. नंतर त्यांनी आपली भूमिका थोडी बदलली. पण वाजपेयी हे काही संघाचा अजेंडा राबवत नाहीत. संघाचा अजेंडा आपल्याला राबवायचा असेल तर अडवाणी तिथे पाहिजे असं संघाच्या लोकांना वाटत होतं आणि ते फार तीव्रपणे वाटत होतं. इतकं झालं पुढे काही काळानंतर की सरसंघचालक रज्जू भैया आपले सुदर्शनजी यांनी वाजपेयींची एकदा भेटही घेतली आणि सजेस्टही असं केलं, एक सूचना केली संघाकडनं की तुम्ही राष्ट्रपती व्हा आणि अडवाणींना 2 वर्ष पंतप्रधानपद घ्या, म्हणजे संघ परिवाराला आणि भाजपला एक प्रबळ नेता मिळेल जो पुढची निवडणूक जिंकेल. वाजपेयींनी काही या सूचनेचा अजिबात विचार केला नाही. ती त्यांची भेट खूप इंटरेस्टिंग होती. वाजपेयी त्यावर काही बोललेच नाहीत. वाजपेयींचं हे वैशिष्ट्य होतं की अडचणीच्या प्रश्नी ते इतकं मौन बाळगत, म्हणजे 15-15, 10-10, 15-15 काय अर्धा तास सुद्धा एक शब्द बोलत नसत. त्यामुळे समोरचा गोंधळात पडायचा की नेमकं पंतप्रधानांच्या मनात काय आहे, ते आपल्या बाजूने आहेत का विरोधात आहेत. मौन हे किती त्याची ताकद काय असते हे वाजपेयींकडनं समजून घ्यावं. त्यांच्या भाषणातनं पण ते आपल्या लक्षात येतं. ते पॉज घेतात, तो इतका योग्य जागी आणि असा व्यवस्थित घेतात की त्यांच्या वक्तृत्वाचा थेट परिणाम प्रेक्षकांवर होतो. तेच तंत्र त्यांनी राजकारणात वापरलं होतं. त्यांनी काही पंतप्रधानपद सोडलं नाही, ते काय राष्ट्रपती पदाकडे गेले नाहीत. अडवाणींना उपपंतप्रधान पदावरच समाधान मानायला लागलं. पण त्याच्यामागे अजेंडा हा होता की संघाला आपलं धोरण राबवणारी व्यक्ती पंतप्रधानपदी हवी होती. वाजपेयी तशी नव्हती असं संघाचं म्हणणं होतं. आता स्थिती तशी नाही आहे. आता स्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी हे ठामपणे संघाची धोरणं राबवत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदींचं वैशिष्ट्य हेच आहे की ते जेव्हा 2014 सत्तेवर आले तेव्हा आपण का सत्तेवर आलो आणि आपल्याला काय काम करायचं याची निश्चित योजना, निश्चित धोरण वैचारिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही त्यांच्यासमोर होतं. आर्थिक ह्याच्यात ते फार यशस्वी झाले नाहीत, पण डिजिटलायझेशन करून त्यांनी पक्षाचा विस्तार मात्र फार चांगल्या तऱ्हेने केला. म्हणजे मनमोहन सिंग आणि त्यांची याबाबत तुलना करता येणार नाही आर्थिक बाबत, परंतु पक्षाचं वैचारिक धोरण जे संघ परिवाराचं वैचारिक धोरण होतं, मग त्याच्यात काश्मीरचा प्रश्न असेल, त्याच्यात राम मंदिराचं हे असेल, किंवा आता समान नागरी कायद्याच्या दिशेने जी पावलं पडलेली आहेत ते असेल, आणि मुख्यतः भाजपचा विस्तार, राज्यात भाजप पोचवणं, हे ध्येय घेऊन ते आले होते आणि ते व्यवस्थित राबवत आहेत, अर्थात अमित शहांच्या मदतीने. यामुळे आत्ताच्या घडीला मग धोका काय आहे? धोका मला असा वाटतो की जर का आत्ता नरेंद्र मोदी यांनी आपला सक्सेसर, आपला वारस आत्ताच जाहीर केला, तर 2029च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नावे जी मतं मिळतात त्याच्यात थोडी घट होईल की काय? आज भाजपची स्थिती अशी आहे की भाजपची स्वतःची म्हणून 30 ते 32% मतं आहेत, जी भाजपची संघटना म्हणून मतं आहेत, किंवा त्याहून कमीही असतील, कदाचित 25 ते 28ही असतील. त्यामध्ये जवळपास 18 ते 20% भर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या व्यक्तिमत्वातनं घालतात. म्हणजे ही जी पुढची मतं आहेत, जवळपास 20% मतं,
ही भाजपची स्वतःची नाही आहे, ही मोदींची मतं आहे. ती भाजपला येऊन मिळतात कारण मोदी भाजपचे आहे. आता जेव्हा 2029च्या निवडणुकीला ते सामोरे जातील, प्रचार करतील, तेव्हा जनतेसमोर असा हा असेल की पुढचा पंतप्रधान कोण हे यांनी आधीच ठरवलेलं आहे, ते अमित शहा असणार आहेत. त्यामुळे आपण जी मतं देतोय ती नरेंद्र मोदींना देतोय का अमित शहाना देतोय, हा प्रश्न येऊ शकतो. आणि हा प्रश्न काही महिन्यापूर्वी तुमच्या लक्षात आलं असेल तर अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला होता की शहाच सगळं चालवतात आणि शहा पुढचे उमेदवार आहेत, पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, त्यामुळे तुम्ही जी मतं देताय ती शहाना देताय, मोदींना नाही, अशा पद्धतीचा प्रचार तुरळक ठिकाणी का होईना त्यांनी केला होता. म्हणजे त्यांना तो सेन्स होता काय पकडायचं, आपल्याला जनमानसात काय प्रश्न निर्माण होतील हे केजरीवालांना बरोबर कळत होतं. त्यामुळे हा प्रश्न आणखी ॲम्प्लिफाय होऊन मोठा होऊन जर का 2029च्या निवडणुकीत समोर आला तर भारतीय जनता पक्षासमोर या पद्धतीचा राजकीय धोका निर्माण होऊ शकतो. होईलच असं नाही, पण होण्याची शक्यता आहे. आणि तेव्हा भारतीय जनता पक्षाला 29ची निवडणूक तितकी सोपी जाणार नाही हे आत्तापासून लक्षात येत आहे. कारण एकतर अँटी इन्कम्बन्सी बऱ्यापैकी वाढलेली असेल. तुम्ही 15 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा समोर जाणं जनतेसमोर हे तितकंसं सोपं नसतं. अशा वेळी लोकप्रिय नेत्याच्या लोकप्रियतेवर जी मतं मिळतात ती शाबूत ठेवायची, याला प्राधान्य दिलं जातं. आणि दुसरा भाग असा की आत्ताच्या घडीला सुद्धा इनडायरेक्टली अमित शहा हे उपपंतप्रधान पदावर बसल्यासारखंच काम करत आहेत. मोदींच्या खालोखाल कोणाचा अधिकार संपूर्ण याच्यावर चालत असेल तर तो अमित शहांचाच चालतोय, विशेषतः राजकीय बाबत. प्रशासकीय किंवा आर्थिक बाबतीमध्ये कदाचित ते तितके इन्व्हॉल्व नसतील, किंवा परराष्ट्र राजकारण, म्हणजे सरकारमधले जर का 4 आपण महत्त्वाचे हे घेतले तर परराष्ट्र राजकारण, आर्थिक राजकारण याच्यामध्ये मोदींचा जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे. पण ज्याला राजकीय हे म्हणतो, म्हणजे निवडणुका लढवणं, उमेदवारांची निवड करणं, प्रचाराची साधनं जमवणं, संघटनांमध्ये बळ निर्माण करणं, या सगळ्या गोष्टीत अमित शहा हेच पुढे आहेत. आणि अमित शहांसमोर आत्ता सर्वात मोठी जबाबदारी ही उत्तर प्रदेशची आहे. उत्तर प्रदेशची निवडणूकसुद्धा 2029च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सोपी जाणारी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण लोकसभा निवडणुकीचा डेटा आपण बघितला तर जवळपास 225 विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांनी बहुमत मिळवलेलं होतं लोकसभेच्या तुलनेत. म्हणजे एका लोकसभेच्या मतदारसंघात 5 विधानसभेचे मतदारसंघ असतात, तर लोकसभेचं मतदान आपण जर का विधानसभेच्या मतदारसंघांवर हे केलं तर असं दिसतं की जवळजवळ 225 मतदारसंघात हे समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या बाजून गेलेले होते आणि फक्त 174 मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या बाजून होते. म्हणजे फरक केवढा आहे बघा. हा फरक बऱ्यापैकी योगी आदित्यनाथ यांनी भरून काढलेला आहे. पण तेवढ्यात आता राम मंदिराचं चंदाचोरी प्रकरण पुढे आलेलं आहे. त्याचा फार मोठा फटका भाजपच्या कोर मतदारांना बसेल असं नाही, पण जे फ्लोटिंग मतदार असतात, अन्य पक्ष, काय म्हणतात, तटस्थ असलेले किंवा अन्य पक्षाशी निगडीत असलेले, ते मतदार खेचण्याची जी ताकद भारतीय जनता पक्षाची होती हिंदुत्वावर, ती थोडी आत्ता कमी झालेली आहे. त्याला ते कसं उत्तर देतात ते आपल्याला पुढच्या 2-1 महिन्यात कळेल. अशा स्थितीत अमित शहा यांचा सर्व भर हा उत्तर प्रदेश निवडणुकीवर आहे. त्यांचा सर्व लक्ष हे उत्तर प्रदेश निवडणुकीवर आहे. तिथे ते एंगेज असतील. आणि त्यानंतर त्याचबरोबर पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाला अशी अपेक्षा आहे की निदान दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपण एक उडी घ्यावी. आपल्या स्वतःच्या जीवावर तर काही तिथे सत्ता मिळणं त्यांना शक्य नाही, अशक्य आहे ते, परंतु दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपण उडी घेतली आणि पंजाबमध्ये सरकार कोणाचं बनणार, आपचं बनणार का काँग्रेसचं बनणार, यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली तरी ती मोठी एक जमेची बाजू होईल. आणि या 2 प्रमुख आव्हानांसाठी मोदींना अमित शहा हवे आहेत. त्यावेळी त्यांना उपपंतप्रधानपद देण्यापेक्षा ते जे काम करतायत तेच करू देणं हे त्यांना, मला वाटतं, अधिक प्रशस्त ठरेल. मात्र 2029मध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाने चांगला विजय मिळवला, समजा 2019 प्रमाणे 300च्या वर जागा मिळवल्या, तर तेव्हा मोदी हे 79 वर्षाचे असतील, 2030 साली ते 80 वर्षाचे होतील. त्याच वेळी ते इंदिरा गांधींचा जो रेकॉर्ड आहे 16 वर्षाहून अधिक काळ, नाही मला वाटतं 18 वर्षाहून अधिक काळ सत्तेमध्ये राहण्याचा,
पंतप्रधानपदी राहण्याचा त्या सलग नव्हत्या, पण एकूण त्यांचा रेकॉर्ड जो आहे तोही मोदी मोडतील. त्यानंतर ते अमित शहाचं नाव पुढे करतील तेव्हाच्या परिस्थितीनुसार, असं आत्ताच्या घडीला वाटतं. अर्थात जसं नेहमीच म्हटलं जातं, राजकारणात एक आठवडा हा सुद्धा उलथापालथ करणारा असतो. त्यामुळे असे 4-4, 5-5 वर्षाचे अंदाज बांधणं हे अनेकांना वेडेपणाचं वाटेल, पण आपण सध्या शक्यताच तपासून बघत आहोत. त्यामुळे आत्ताच्या घडीला मला असं वाटतं, कदाचित मोदी हा निर्णय आत्ता घेतीलही, आणि तसा त्यांनी निर्णय घेतला तर असं मानावं लागेल की 2029च्या निवडणुकीची सूत्र ते आत्तापासून अमित शहांकडे देत आहेत आणि ते निवृत्तीच्या दिशेने जात आहेत. तसं होणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे आत्ता हा तरी राजकीय धोका ते पत्करणार नाहीत आणि आहे ती अमित शहा आणि त्यांची घडी चालू ठेवतील असं आत्ताच्या घडीला तरी वाटतं. धन्यवाद.